नमस्कार मित्रांनो. आपला शेवगा शेतीच्या व्हिडिओवर एका शेतकरी दादांनी प्रश्न विचारला होता. पावसाळ्यात शेवग्याचा पाला कसा वाळवता यावर व्हिडिओ बनवा, म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे. पावसाळ्यात सर्वात मोठी अडचण म्हणजे उन्हाचा अभाव. बाहेर पाला वाळत नाही, त्यामुळे आम्ही शेडमध्ये तारा बांधल्या आहेत. शेवग्याच्या पाल्याचे छोटे छोटे जुडवे करून ते या तारांवरती लटकवतो आहोत. आपण पाहू शकता. त्यामुळे पाल्याला चारही बाजूने हवा मिळते आहे आणि पाला जमिनीला लागत नाही आणि हा व्यवस्थित वाळतो आहे. जसजसा वाळतो आहे म्हणजे 1 दिवसाच्या नंतर पाला ऑटोमॅटिक खाली गळायला चालू होत आहे. हवा लागल्यामुळे सुकून तो देठांपासून वेगळा होत आहे. आपण पाहू शकता हे अशा प्रकारे नियोजन केलं आहे. आता आपण खाली हा तळवट अंतरला आहे आणि वरून गळलेला पाला या तळवटावरती पडतो आहे. पावसाचं नियोजन आणि पावसापासून वाचावं म्हणून शेडमध्ये टाकलेलं आहे आणि तारावरती अशा प्रकारे गुंतवला आहे सगळा कट करून. हिरवागार पाला आहे अगदी चांगला. सर्व पाला हे अशा प्रकारे आपण शेडमध्ये टाकला आहे. हा आज कट केलेला पाला आहे. तुम्हाला आणखी दाखवतो. जो काल कट केलेला पाला आहे तो कशा प्रकारे वाळला आहे आणि गळून खाली पडतो आहे. हे पहा, या शेडमध्ये समोरच्या काल कट केलेला पाला आहे. हा पाला याला हात लावला, हलवला तरी खाली पडतो आहे, म्हणजे सुकला आहे. हे पहा, अशा प्रकारे याला जर हलवलं अशा प्रकारे खाली पडतो आहे. अगदी सहज अशा प्रकारे जसं त्याला हवा लागेल, वारा लागेल तसा पाला खाली पडतो आहे. सगळीकडे शेडमध्ये आपण अशा प्रकारे पाला लटकवला आहे. आता हा आजचाच नवीन आहे, आजच कट केलेला, आणि हा 2 दिवसापूर्वीचा आहे, काही कालचा आहे. अशा प्रकारे पाला जशी त्याला हवा लागेल तसा गळून खाली पडतो आहे. जुडी जरा पॅक बांधलेली नव्हती त्याच्यामुळे ती तुटून खाली पडली. आणि हे जे आधीचं आहे तो वाळलेला याच्यामध्ये आपण पॅक केलेला आहे. अशा प्रकारे पाला खाली पडतो आहे अगदी चांगला. आपण पाहू शकता. उन्हाची सगळ्यात मोठी अडचण आहे. पावसाळ्यात काही करू शकत नाही. याच्यापेक्षाही चांगली क्वालिटी, म्हणजे याचीही चांगली क्वालिटी आहे पण हिरवागार पाला राहत नाही. थोडासा पिवळा पडतो आहे तरी पण वायाला जाण्यापेक्षा चांगला आहे. उन्हाळ्यामध्ये अशी अडचण येत नाही. अगदी हिरवागार पाला वाळतो. जसा रानात दिसतो आहे हिरवागार, म्हणजे जर तुम्ही आता हा पाहिला, आजचा कट केलेला पाला जसा हिरवागार दिसतो आहे असाच पाला वाळतो उन्हामध्ये. हा काल वाळाय घातलेला पाला आहे मित्रांनो. चांगला वाळला आहे. जशी हवा लागते आहे तसा खाली पडतो आहे. हे पण इथं पाहू शकता अशा प्रकारे खाली पडलेला आहे. आता यात जे जुड्या पॅक बांधलेल्या नाहीत, वाळल्याच्या नंतर ते थोडंसं लूज होत आहे. यातून लूज झालं की ती जुडी खाली पडते आहे, म्हणजे या काड्या, त्याच्या काड्या यातनं निवडून काढाव्या लागतील. हे पहा, अशा प्रकारे अगदी सहज पाला निघून येतो आहे. म्हणजे जर तुम्ही ही जुडी खाली घेतली तर याला काहीच पाला राहणार नाही. अगदी झाडूसारखं मोकळं. अशा प्रकारे मोकळं होते. कुठलाही पाला वायाला जात नाही. फक्त पाला हिरवागार राहत नाही. जो हिरवा रंग त्याला राहायला हवा तो हवा लागल्यामुळं, मोकळी हवा लागल्यामुळं कदाचित राहत नाही. आपण पाहू शकता पिवळा दिसतो आहे थोडा. याच्यासाठी काही नियोजन करता येऊ शकतं जेणेकरून पाला हिरवागार राहू शकतो. कोणाला काही कल्पना असेल तर नक्की कमेंट करून कळवा. आपण एक पावसापासून वाचण्यासाठी हे नियोजन केलेलं आहे अशा प्रकारचं. आणखी दुसरा काही पर्याय असेल यावरती चांगला, कमी कष्टात, तर नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपलं म्हणणं मांडायलाही विसरू नका. नक्की कमेंट करून कळवा यात काय सुधारणा केली पाहिजे किंवा दुसरा काय पर्याय निवडला पाहिजे जो कमी खर्चिक असावा. आता तुम्ही ड्रायर म्हणाल, ड्रायर अगदी ही खर्चाची गोष्ट आहे.
लगेच ड्रायर आणि एवढा मोठा पाला वाळवणं ड्रायरमध्ये शक्य नाही. 4-5 एकराचं नियोजन आहे. क्वांटिटी भरपूर आहे आता, त्याच्यामुळं एवढ्या सहज एवढी क्वांटिटी वाळवणं ड्रायरमध्ये सध्या तरी शक्य नाही असं वाटतं. पण तरी काही वेगळा पर्याय असेल तर नक्की कमेंट करून कळवा. आपलं स्वागत आहे कमेंट बॉक्समध्ये. हे पहा, अशा प्रकारे खाली पाला साचलेला आहे. बुरशी वगैरे लागत नाही, सगळा सुका आहे, म्हणजे मोकळा पडल्यामुळे बुरशी लागत नाही. आधीचा आमचा जो पाला होता त्याला थोडीशी बुरशी लागली होती. त्याचं कारण असं होतं की पाला दाबला गेला होता, झाकला गेला होता. आता हे जे तुम्ही पाहताय अगदी मोकळा पाला पडलेला आहे अशा प्रकारे. त्याच्यामुळे याला बुरशी नाही आहे, काही नाही आहे. पण पाला जेवढा हिरवा असायला हवा होता तेवढा हिरवा नाही आहे, थोडासा पिवळसर पाला दिसतो आहे. आता काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. पावसाची एक मोठी अडचण आहे.